मंडळी, मी अरविंद मासुरकर नामधारी सीड्स तर्फे सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो। आज आपण आपल्या पंचकृषीतील युवा तळपदार शेतकरी निशांत भाऊ मुटकुरे यांच्या शेतामध्ये नामधारी मिरची 2132 चा प्लॉट बघत आहोत। तर त्या व्हेरायटीची माहिती आपण निशांत भाऊकडून जाणूया। भाऊ नमस्कार। नमस्कार। तुमचा परिचय सांगा। माझे पूर्ण नाव निशांत दादारावजी मुटकुरे, मुक्काम बारवा, पोस्ट आप्तूर, तहसील उमरेड, जिल्हा नागपूर। तुम्ही हे नामधारी कंपनीची कुठली व्हेरायटी लावली आहे? नामधारी कंपनीची ही 2132 व्हेरायटी आहे। आम्ही 4 वर्ष झाले हीच व्हेरायटी लावतो। 4 वर्षापासून तुम्ही हीच व्हेरायटी लावत आहे। हो। आणि यावर्षी तुम्ही ही व्हेरायटी किती एकरामध्ये लावली आहे? यावर्षी ही व्हेरायटी 2132 व्हेरायटी आमची 6 एकर मध्ये आहे। 6 एकर मध्ये तुम्ही लागवड केली आहे। हो। आणि यावर्षी या व्हेरायटीची शेतामध्ये लागवड कधी केली आहे? ह्या व्हेरायटीची आम्ही लागवड केली आहे 13 ऑगस्टला लागवड आहे आणि आज 22 जानेवारी ला 2 तोडे होऊन 22 जानेवारी 2026 ला 2 तोडे झालेले आहेत तुमचे। आणि अंदाजे झाडावर माल किती असेल आज 2 तोड्यानंतरही? 2 तोड्यानंतर आता अंदाजे झाडावर माल 1.5 किलो पर्यंत माल आहे। 1 ते 1.5 किलो। 1 ते 1.5 किलो झाडावर माल आहे। ही व्हेरायटी तुम्ही मागील 4 वर्षापासून का लावून राहिले आहेत? हे व्हेरायटी म्हणजे लावण्याचा उद्देश एक आहे की याचा खर्च कमी आहे। खर्च कमी आहे। हा, बायाचा पण खर्च कमी लागतो तोडण्यासाठी। हा, हलकी आहे। एक लेबर दिवसभरात 100 किलो पर्यंत माल तोडतो। हा, आणि वरतून वातावरणाच्या ह्याच्यात हा, रोगाचा अटॅक कमी आहे याच्यावर। म्हणजे वातावरण जरी बिघडलं तरी हिचा रोगाचा प्रादुर्भाव याच्यावर कमी आहे। खर्च कमी आहे। खर्च एकंदरीत कमी आहे। म्हणजे नामधारीचं एकंदरीत सर्व गुण संपन्न असं हे वाहन, बरोबर आहे ना? बरोबर आहे। तोडायला सोपी, प्रतिकार क्षमता उत्तम, रोगप्रतिकारक हिरवी आणि लाल दोघालाही चालते। रोगालाही चालते। आणि नागपूर मार्केटला हिला हिरवी आणि लालला कशी काय मागणी आहे? नागपूर मार्केटला एकदम चांगली मागणी आहे याची। या व्हेरायटीला चांगली मागणी आहे। हो। हिरवी आणि लाल दोघाही करिता। तर निशांत भाऊ तुमच्या शेतातला एकदा माल दाखवून द्या। बघा शेतकरी बंधूंनो, बघा मुटकुरे साहेबांच्या शेतामध्ये 2132 ला पानं कमी आणि मिरच्याच मिरच्या। नामधारी 2132, हिरवी असो लाल, शेतकऱ्यास करे मालामाल। निशांत भाऊ मुटकुरे यांच्या शेतामध्ये नामधारी 2132 अप्रतिम असा लाग। 2 तोड्यानंतरही निशांत भाऊच्या शेतामध्ये असा लबालब माल लागलेला शेतकरी बंधूंनो। आज 22 जानेवारी 2026 रोजी निशांत भाऊ मुटकुरे, मुक्काम बारवा, तालुका उमरेड यांच्या शेतामध्ये नामधारी 2132, पानं कमी आणि मिरच्याच मिरच्या, हिरवी असो वा लाल, शेतकऱ्यास करे मालामाल। बघा शेतकरी बंधूंनो, नामधारीचा ड्युएल पर्पज मध्ये 2132 एवढा यावर्षी डाऊन टेम्परेचर मध्ये सुद्धा भाऊंनी अप्रतिम असा बाग तयार केला आहे। कुठलेही झाड घ्या, असं मालांनी झाडं बहरलेले आहेत भाऊंच्या शेतामध्ये। हे बघा, मालांनी असे झाडं खाली असे लोटलेले आहेत। निशांत भाऊच्या शेतामध्ये नामधारी 2132। काय वाटतं तुम्हाला या व्हेरायटी बद्दल निशांत भाऊ? व्हेरायटी चांगली आहे, मस्त, एक नंबर। आम्ही 4 वर्षापासून हे लावत आहोत आणि याचा अनुभव चांगला आहे आपला। चांगला आलेला आहे। शेतकरी बांधवांना काय तुम्ही मेसेज पाठवाल? शेतकरी बांधवांना असा मेसेज देऊ की आपण ही खर्च कमी आणि उत्पादन जास्त देणारी व्हेरायटी आहे आणि 4 वर्षापासून ती चांगली चालत आहे। 4 वर्षापासून चांगली चालत आहे। तुम्ही पण लावत आहे आणि शेतकऱ्यांनी पण लावायला पाहिजे। बरोबर आहे। आणि तुमच्या शेतामध्ये लाल मिरची पण तयार आहे, सुकायला टाकलेली आहे, ते पण आपण दाखवून देऊ शेतकरी बांधवांना। निशांत भाऊच्या शेतामध्ये वाळवायला टाकलेली 2132 मालही बघून घ्या। हा 17 बघा मिरचीचा, आणि हे ढिगे पण बघून घ्या इकडे सुकवण्यासाठी ठेवलेले भाऊंच्या शेतामध्ये, निशांत भाऊंच्या। मग शेवटी आपण
बघा तर शेतकरी बंधूंनो, निशांत भाऊच्या शेतामध्ये वाळवायला टाकलेली लाल मिरची 2132 मागील 4 वर्षापासून निशांत भाऊ लावत आहेत. तुम्ही लावायला हरकत नाही. तुम्ही पण काय निरोप द्याल शेतकऱ्यांना सरते शेवटी? शेतकऱ्यांना हे लावायला पाहिजेच. काहीच हरकत नाही. काहीच हरकत नाही. वातावरणात ही मिरची चांगली सूट आहे यावर्षी. या वर्षीच्या एवढ्या खराब वातावरणात मागच्या वर्षी पण चांगली होती, यावर्षी पण चांगली आहे. एवढं खराब वातावरण राहून सुद्धा उत्पादन चांगलं जायचं. बघा शेतकरी बंधूंनो, निशांत भाऊनी तुम्हाला सांगितलं आहे, तुम्ही पण लावून बघा. ते 4 वर्षापासून लावत आहे. यावर्षी एवढं 7 ते 8 डिग्री तापमानात सुद्धा यांची मिरची एकदम अप्रतिम आहे. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार.